नमस्कार, मी संयोगिता आणि आपण पाहता चाळीसगाव डांगांची ओळख सुराज्य मराठी। पाहुयात आजची घडामोड। आपल्या सुराज्य मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। प्रकल्प कार्यालय राजूर येथील मनसेचे धरणे आंदोलन अखेर स्थगित। दोषींवर कारवाई करण्याचे प्रकल्प अधिकारी देवकन्या बोकडे यांचे लेखी आश्वासन। अकोले तालुक्यातील राजूर येथील एकात्मक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत शैक्षणिक संकुल मवेशी येथे सेंट्रल किचन मुंडेगाव येथून विद्यार्थ्यांना पुरवठा केल्या जाणाऱ्या जेवणामध्ये अळ्या आढळून आल्या होत्या। या अनुषंगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते ज्ञानेश्वर लेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आश्रमशाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या प्रशासन व ठेकेदार यांच्या विरोधात 7 ऑक्टोबर 2025 पासून हे धरणे आंदोलन करण्यात आले होते। विविध संघटना व पक्षाच्या कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन अखेर आंदोलन मागे घेण्यात आले। राजूर प्रकल्प अधिकारी देवकन्या बोकडे यांनी तात्काळ पाठपुरावा करून आदिवासी विकास नाशिक अप्पर आयुक्त दिनकर पावरा यांना पत्रव्यवहार केला आहे। अप्पर आयुक्तांनी सदर प्रकरणाची चौकशी करून आंदोलन मागे घेण्याचे सांगण्यात आले आहे। मवेशी येथे शासकीय आश्रमशाळा मवेशी आणि आदर्श आश्रमशाळा मवेशी ह्या आश्रमशाळेतील निवासी विद्यार्थ्यांना अन्नपूर्णा मध्यवर्ती स्वयंपाकगृह मुंडेगाव येथून पुरवठा करण्यात येतो। पुरवठा करणाऱ्या ठेकेदाराचा ठेका कायमचा रद्द करून त्याच्या काळ्या यादीत समावेश करावा। जेवण वेळेवर न पोहोचणे, जेवणात अळ्या आढळून येत होत्या, त्यामुळे मनसेचे नेते ज्ञानेश्वर लेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली धरणे आंदोलन प्रकल्प कार्यालय राजूर येथे करण्यात आले होते। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून शैक्षणिक संकुल मवेशी येथे 15 सप्टेंबर रोजी भेट दिली असता विद्यार्थ्यांच्या जेवणाबद्दल समस्या आढळून आल्या। मवेशी येथे वारंवार तक्रारी येत असल्याने भोजन पुरवठ्यामध्ये सुधारणा होत नसल्याचे कळाले। त्यानुसार कार्यालयास निवेदन सादर करण्यात आले। त्यामुळे याची सखोल चौकशी करण्यात यावी, यासाठी चौकशी समिती स्थापन करण्यात आली। आदिवासी विकास नाशिक अप्पर आयुक्त दिनकर पावरा यांनी उपोषणकर्त्यांना उपोषण करण्यापासून परावृत्त करावे असे सांगितले। तसेच प्रकल्प अधिकारी देवकन्या बोकडे यांनी दोषींवर योग्य ती कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिले आहे। यानुसार मनसेने आपले आंदोलन तुर्तास स्थगित केले आहे। अहिल्यानगर येथील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनी, उपसरपंच पारी गणेश खाडे, मुकुंद लहामटे, युवा नेते सुनील लोखंडे, युवा नेते महेश कोकतरे, नवनाथ करवंदे यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला। यावेळी उपस्थित महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ज्ञानेश्वर लेंडे, सिकंदर पोपेरे, कॉन्क्रीट ओमकार नवाळी, के ग्रुपचे अध्यक्ष अरुण गोंदके, समाजसेवक डॉक्टर अनंत घाणे, उपसरपंच मदन डगळे सांगवी, ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब तळपाडे आदी मान्यवर उपस्थित होते। सुराज्य मराठीकरिता प्रतिनिधी सचिन लगड, राजूर, अहिल्यानगर।